होळी रे होळी पुरणाची पोळी. आता होळीचा सण येत आहे मित्रांनो, सर्वांना हॅपी होळी. होळीचा सण म्हणजे आपल्या मराठी सण, रंगांचा आनंदाचा नवीन सुरुवातीचा. मित्रांनो, लोक सणाला रंग लावतात, पण यंदा आम्ही रंग खेळतोय, पण आमच्या स्वप्नाच्या घरासोबत. होळीचे रंग बाहेर उधळले जातात आणि आमच्या घरात सध्या उधळतोय पेंटचे रंग. जसं होळी जुनं जाळून नवीन सुरुवात करतात, तसंच आम्हीही नवीन स्वप्न भरतोय. ही होळी आमच्यासाठी खास आहे, कारण आम्ही फक्त रंग खेळत नाही, तर आमच्या स्वप्नाचं रंग रंगवतोय आमच्या घरावरती. होळीचा रंग आहे मित्रांनो, आम्ही आमच्या घरकामाच्या रंगात रंगलोय आणि लोकांच्या बदलणाऱ्या रंगापासून सावध राहायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा हॅपी होळी. घराचं पेंटचं काम तर सुरूच होतं, पण मित्रांनो, आपल्या गेटचं कंपाऊंड जे आहे, मेन गेटचं कंपाऊंड आहे ना, त्याचं सुद्धा काम सुरू होतं. तर ग्राइंडरने छोटंसं भिंत थोडीशी कट केली, त्यानंतरून त्याच्यावरती थोडीशी भिंतीची उंची वाढवली आणि थोडंसं या ठिकाणी तुळशी वृंदावनसुद्धा बनवत आहे आणि खूप सुंदर दिसत होतं. पण थोडंसं प्लास्टर वल्लं काम होतं, तर प्लास्टर राहिलेलं आहे. हे 2 दिवसात भिंत जेव्हा सुकेल ना, तेव्हा ते सुद्धा काम केलं जाईल. प्लास्टरचा रंग, प्लास्टर सगळं एक नंबर दिसणार आहे. तुम्हाला फायनल जेव्हा आमचं कलर होईल ना, तेव्हा तुम्हाला पूर्ण आमची बिल्डिंग दाखवली जाईल. ही फायनली आपलं तुळशी वृंदावन बनून कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी प्लास्टर 2 दिवसांनी करणार आहोत आम्ही आणि हे असे तुळशी वृंदावन केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आमचं तुळशी वृंदावन, कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि आपल्या घरामध्ये थोडंसं फर्निचरचं काम पण सुरू केलेलं आहे आणि हे काका आमचं फर्निचरचं छोटं मोठं काम करून देत आहेत. आणि तसेच आपल्या पूर्ण घरामध्ये कलरच झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि चार्ली खालून आवाज देऊन परेशान करून ठेवलेले लेकरांना आम्हाला. आणि तसेच बघा घरामध्ये किती राडा झालेला आहे आणि हा सगळा मला नंतरून आवरायचा आहे. चला तर मग चार्लीला आपण भेटायला जाऊयात खाली आणि चार्ली काय करतोय नेमका बघूयात. चार्ली सध्या झोपलेला आहे, पण चार्ली कसा मला बघून रिॲक्ट करतो ते मी तुम्हाला दाखवते. चार्ली त्या ठिकाणी झोपलेलाच आहे, बघा कसा झोपलाय गारगुर. आज कसा तरी शांत बसलेला आहे चार्ली, नाहीतर खूप गोंधळ करतो रे बाबा. मला बघून परत झोपते माझं पिल्लू. झोप रे बाळा. त्यानंतर मी वरती आले, तर आपल्याला मेन दरवाजाच्या इथे ना नवीन हा जुना मार्बल काढून नवीन लाकडी उंबरा बसवायचा आहे. थोडासा चेंज करायचा आहे, कारण आपण आहे ना लाकडीच उंबरा पुंजावा आणि त्याची पूजा करावी, म्हणून मी लाकडी उंबरा बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि लाकडी उंबरा आपल्या घराला असावाच. मार्बल उंबरा होता आधी, तो तोडून आम्ही नवीन हा लाकडाचा उंबरा बसवत आहे. या ठिकाणी स्वच्छ करत आहोत ही जागा. त्यानंतरून ही स्वच्छ करून आमचे काका आम्हाला उंबरा बसवून देत आहेत. आणि त्यानंतरून थोड्या वेळात आमच्या मेन दरवाजेचं या ठिकाणी उंबरा नवीन बसवत आहे. हे सुद्धा छोटं मोठं काम आम्ही ह्या काकांकडून करून घेतलं. हे काका फर्निचरचं काम करतात आणि असे छोटे मोठे कामंसुद्धा करतात, त्यामुळे आम्ही ह्या काकांना बोलून तर ह्या काकांकडून हे काम करून घेतलं. तर तुम्हालाच अशा कोणत्याही कामाची गरज असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही हे तुम्हाला हे काम करून देऊ. बघू शकता हे काका कसे फिट करत आहेत उंबरा. तर चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. मी तुम्हाला अजून आमच्या घराचं काय छोटं मोठं काम असेल ते मी तुम्हाला दाखवेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. फायनली आपला नवीन उंबरा बसून झालेला आहे. खरंच खूप छान लुक दाराला आलेला आहे. उंबऱ्याचं काम झाल्यानंतर आम्ही थेट मेन घराचा शेड कलर बघायला गेलो होतो. घराचा रंग निवडायचं म्हणजे खरंच खूप महत्त्वाचा निर्णय असतो. तिथून आम्ही छोटेसे सॅम्पल घेऊन आलोत. त्यापैकी कोणता रंग आपल्या घराला उचलून दिसतो किंवा छान दिसतो तोच आपण निवडणार आहोत. फायनल करायचा आहे आपल्याला कोणता कलर छान दिसतो. तुम्हाला कोणता कलर आवडलेला आहे किंवा तुम्हाला कोणता कलर घराला छान दिसेल असं वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कोणता कलर आपल्या घराला छान दिसेल. कमेंट करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं
माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय.